न्यूज चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आपण आता सध्या आलेलो आहोत येवला या परिसरात। येवला म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात आधी हेच क्लिक होतं की सगळ्यात मोठं येवला ओळखलं जातं ते पैठणींसाठी। याच्यात भरपूर व्हेरायटी आहेत, भरपूर प्रकार आहे आणि त्या व्हेरायटी जाणून घेण्यासाठी सगळ्यात फेमस दुकान इथलं आहे ते सोनी पैठणी। खूप याचं नाव महाराष्ट्रभर पण आहे। तुम्ही पण जाणून घ्या याच्यात काय किती व्हेरायटी आहेत। खूप लांबून लांबून लोक इथे येतात बघण्यासाठी की पैठणी कोणत्या प्रकारची आणि चांगल्यात चांगल्या पैठणी ग्राहक आलेले आहेत इथे, त्या बघतायत। तर प्लीज तुम्हाला कशा वाटतात इथल्या पैठणी आणि तुम्ही कुठून आलाय, तुमचं नाव काय सगळं सांगा। इकडे चेहरा इकडे पाहिजे। माझं नाव धनश्री मुंदडा, मी पुण्याहून आले आहे। सोनी पैठणी खूप वर्षापासून मला माहिती आहे, पण माझ्या नंदेचं आता डोहाळ जेवण आहे आणि तिने सांगितलं की मला सोनी पैठणीचीच पैठणी हवी आहे, म्हणून स्पेशली मी त्यासाठी येवल्याला खरेदीसाठी आले। का पण सोनीच याच दुकानात काय स्पेशालिटी आहे? ह्या साड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी तर मिळतातच, परंतु जी प्युरिटी आहे त्याचं खूप इथून आलं की सोनी पैठणीमध्ये पूर्ण माल प्युअर मिळतो, त्यामुळे खात्रीशीर माल मिळतो म्हणून मिळते। तुम्ही काही सांगा? माझं नाव स्नेहा पंख, मी सांगलीहून आले आहे। आता पैठणीचं नाव सगळीकडे ऐकून आहे, त्याच्यामुळे म्हणजे मी फार लांबून आले, पण पैठणीचं नाव ऐकून आहे त्याच्यामुळे मला बघायची ती पैठणी काय असते काय नाही, त्याच्यामुळे मी खरेदी करायला आले। चला आता आपण जाणून घेऊया। मॅडम तुम्ही कुठून आला आणि तुमचं नाव काय? मी सांगलीहून आले। अरे बाबा, सांगलीहून आलात कशी? काय आहे हे बघण्यासाठीच मी आले आणि माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी सांगितलं की म्हणजे येवल्यामध्ये सोनीच्या इथेच छान पैठणी मिळते, म्हणून मी जाणून घ्यायला आले की पैठणी ही काय आहे। मॅडम तुम्ही कुठून आलाय? मी पण काय वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही काय स्पेशालिटी ऐकून आलात? पैठणी फारच फेमस आहे, जास्त फेमस तर काय व्हरायटी वगैरे अच्छा, म्हणजे सोनी पैठणीचं स्पेशली नाव सगळीकडे आहे। आता ब्रॉकेट मी बाहेर चाललोय, तुम्ही बिझनेस तुमच्या हिशोबाने करा। तर मला क्वेश्चन सांगा, मीच वापरत नाही ते। आता आपण भेटूया सोनीला। ॲक्च्युअली सोनी पैठणी याला 150 वर्ष झालेले आहेत, ही 7वी पिढी आहे। यांचं नाव आहे गोविंद सोनी। बघूया आपण आता यांच्याकडून जाणून घेऊया या दुकानाबद्दल, या पैठणींबद्दल। भरपूर व्हेरायटी आहे, ते सांगतील आपल्याला सगळं याचं। नमस्कार, गोविंद सोनी। आता आम्ही 7th जनरेशन आमचं हे चालू आहे। अच्छा अच्छा। आता आम्ही प्रयत्न आमचा हाच असतो, ग्राहक खूप अपेक्षेने आमच्याकडे येत असतो काही एवढ्या सोनीमध्ये जाऊ, काही ना काही नवीन व्हरायटी बघायला मिळतील आपल्याला काय आहे त्या हेनं आम्ही त्या हिशोबाने आम्ही याच्यामध्ये काही ना काही चेंजेस खूप आता करतो आम्ही। नवीन नवीन व्हरायटी याच्यामध्ये ड्रेस मटेरियल आहे, त्याच्यामध्ये आम्ही पैठणीचे पर्चेस केले आहे। पैठणीमध्ये पण आता आम्ही कडियल पैठण्या वगैरे किंवा कॉन्ट्रास्ट पदरामध्ये चेंजेस, कलर कॉम्बिनेशन्स आम्ही खूप बनवतो। पहिले लिमिटेड 25 कलर बनायचे, आता 100-150 कलर पैठणीमध्ये हे तुम्ही स्वतः बनवता? स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो, हँडमेड पैठणी। अच्छा, कमीत कमी किती वेळ लागतो या पैठणींना बनवायला? साधारणतः धरून चला 8 दिवसांपासून साधारणतः 6 महिन्यापर्यंत एक पैठणी बनतो। आता ही जी तुम्ही पैठणी बघताय माझ्या हातामध्ये, तिला आम्ही ब्रॉकेट पैठणी म्हणतो। तर ही जी ब्रॉकेट पैठणी आहे साधारणतः हिला बनायला 4 ते 5 महिने लागतात। हे सगळं डिझायनिंगचं पेपरतून हे रिडिंग केलं जातं। ही ॲक्च्युअल आर्ट आहे येवल्याची, त्याची ही फक्त महाराष्ट्रात फक्त येवला याच पेपरवरच आहे। आणि ह्याचे रेट्स कुठून चालू होते, कितपत आहे? रेट चालू होतात साधारणतः 6-6.5 हजारपासून हे पैठणी चालू होतात, अप टू 1 लाख 2 लाखापर्यंत या सगळ्या पैठण्या मिळतात।
म्हणजे व्हेरायटी भरपूर आहे, जी हवी ती भरपूर व्हरायटी, भरपूर स्टॉक्स मिळेल. खूप डिझायनिंग याच्यात आम्ही अपडेट करत असतो. ग्राहकांच्या मागणीनुसार त्याच्यामध्ये आम्ही चेंजेस करत असतो. अच्छा, आउट ऑफ इंडिया किंवा मुंबई वगैरे याच्या बाहेर पण जातात का? हो, आउट ऑफ इंडिया भारताबाहेर पण भरपूर पैठणीचं सेल आता तुम्हाला मागणी आहे बाहेरून भरपूर सुद्धा? मागणी आहे. अच्छा. त्यांना उलट ते लोक जास्त इंटरेस्टेड आहेत पैठणीसाठी. अच्छा. पैठणांमधले वेगवेगळे ड्रेसेस, कलर, साड्या, विशेषतः नऊवारी पैठण्या आजकालचे यंग जनरेशन फार प्रेफर करतात लग्नामध्ये. पण त्यांना जे आता सध्या आता असं जनरेशन खूप वेस्टर्न आउटफिट्स वगैरे हे करतात, तर ते मेंटेन करू शकतात का आणि कसे करणार? म्हणजे काही त्याला हे आहे का की हां ही पैठणी आता अशी अशी तुम्ही मेंटेन करायची? पैठणी मेंटेन करण्याचे म्हणजे काय का आता आम्ही लाईटवेट पैठण्या बनवायला लागलो आहे पैठण्यांमध्ये. पहिल्यासारख्या जड पैठण्या आता बनत नाही. आणि ह्या कौजली आजकालचं यंग जनरेशन हे पण खूप म्हणजे शौकीने आनंदाने ते घालायला मिळते. तर फंक्शनली आहे किंवा त्यांच्या पार्टीवरमध्ये सुद्धा आता लोक पैठण्या खूप प्रेफर करायला लागले आहे. आणि त्यासोबत आम्ही आता टॉप बनवायला लागलो आहे, कुर्तीज बनवायला लागलो आहे, पैठणीचे ड्रेसेस आहेत. तर कस्टमर ते पण प्रेफरेबल खूप छान करतात पैठण्या. आपण बोलत होतो गोविंद साहेबांशी, आता त्यांचेच बंधू आहेत. मकरंद सुरे. अच्छा, नमस्कार सर. काय सांगाल, कमीत कमी रेट पासून आहेत का पैठणी? ते जर मिनिमम प्राइस ज्याची जसं येवल्याची पैठणी साधारणतः 5,500-6 हजारापासून जसं बनवून मी तुम्हाला सांगितलं, तर त्याच्यामध्येच ह्या पैठणींसारखे जे मोटिव्ज आहेत ते कमीत कमी किमतीमध्ये आर्ट सिल्कमध्ये किंवा वेगवेगळ्या फॅब्रिक्सवरती आपण जे डिझायनिंग वगैरे करत असतो, जेणेकरून ते मीडियम रेंजपासून ते हेवी रेंजपर्यंत प्रत्येक रेंजमध्ये तुम्हाला व्हरायटी अवेलेबल आहे. पण तरी कमीत कमी किती रेट पासून चालू? साधारणतः 400, 500, 700 हजारापासून तुम्हाला पुढच्या रेंजपर्यंत भरपूर व्हरायटी. आणि मी तर ऐकलंय की नाशिकमध्ये पण तुमचं ब्रँच आहे का? तिथे का हे केलं तिथे पण? तिथे पण आपण ग्राहकांच्या सेवेसाठीच गेलेलो आहोत. तिथेही येवल्यासारख्याच पूर्ण व्हरायटी, येवल्याचीच क्वालिटी आणि येवल्याचीच किंमत, ह्या सगळ्या गोष्टींना अनुसरून आपण तिथे चालू केलेलं आहे. तिथे पण मुंबईहून वगैरे त्यांना पण तिथे डिस्टन्स पण हो. भरपूर तुमच्याकडे त्याच्याबद्दल. बरोबर. तिथे मुंबई, पुणे, गुजरात आणि बरेचसे लांबून येणारे जे महिला वर्ग असतात किंवा ज्या चांगले जे कॉन्फरन्सेस वगैरे होतात, याच्यासाठी सुद्धा लोक तिथे व्हिजिट करतात. आणि शेवटी डिस्ट्रिक्ट प्लेसचा एक थोडा फरक पडतो. तिथे येणारा बाहेरून येणारा जो बऱ्यापैकी जो क्राऊड आहे तो आपल्या शॉपला व्हिजिट करतो. दुकानांमध्ये पण तुमचा हा माल एक्सपोर्ट होतो का? दुकानामध्ये म्हणजे ते लोक असे लॉटमध्ये वगैरे तुमच्या इथून घेऊन जातात? अगदी बऱ्याच ठिकाणी आपण त्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती घेऊन जाणार आहोत. शेवटी त्यांना विचारा की आपल्याकडे किती पद्धतीने आम्ही परत सगळ्या विचारू मी नाही व्हरायटीजचा प्रश्न त्यांनी दिला. व्हरायटीज म्हणजे आम्ही जो बदल अहो त्यांच्याकडे व्हरायटीज किती कलर म्हणजे किती प्रमाणात कलर तुमच्याकडे असतात. पैठणी व्यतिरिक्त अजून काही अच्छा, पैठणीच्या असंही विचारू शकता की पैठणीच्या व्यतिरिक्त आपल्याला तर माहिती आहे, जसं हल्ली तर इंटरनेटचं जास्त हे आहे म्हणा, जास्त वापर होतो. हल्लीच्या जनरेशनला नेट शिवाय काही चालत नाही. तर तुम्ही नेटमध्ये ॲक्च्युअल ह्याची अपडेट कशी करता? जर कोणाला जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही कसं अपडेट्स हे करता त्याच्यासाठी? आम्ही काय करतो, आम्ही नेटवर सर्चिंग करतो. कस्टमरचे रिक्वायरमेंट आहेत त्याप्रमाणे आम्ही नेटवर नवीन डिझाईन अपडेट करतो. त्या कस्टमरची जर काही रिक्वायरमेंट आली, कोणाचे काही फोटोज आले, तर मग आम्ही त्याप्रमाणे त्यांना डिझायनिंग पाठवतो, डिझायनिंग बनवून देतो. फोटो पण त्यांना आम्ही अपडेट करून नवीन डिझायनिंग त्यांना त्या साड्या अशा एवढ्या रिच प्रत्येक व्हेरायटीच्या साड्या आहेत तिथे. जास्त हे करण्यासारखं तर एक मॅडम तर डायरेक्ट US हून आलेल्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या स्पेशली इथे कशासाठी आल्या. तुमचं नाव? अच्छा. आणि मला 5 दिवसापासून पैठणीबद्दल म्हणजे ऐकत होते की पैठणी साडीबद्दल, आणि म्हणून माझी पण इच्छा होती की पैठणी साडी काय आहे ती घेण्याची इच्छा होती. आणि इकडे आल्यानंतर मी जेव्हा एन्क्वायरी केली तर मला सोनी पैठणीचं नाव आलं. अच्छा. आणि एवढ्यातलं प्रसिद्ध आहे सोनी पैठणी, आणि म्हणून मला सोनी पैठणी घ्यायचं. मी असं ऐकलं की तुम्ही खास येवल्याकडे पैठण्यासाठी इकडे मुद्दाम आलेले आहात, तर कसं जाणवलं तुम्हाला सोनी पैठणीमध्ये? आम्हाला एकदमच छान पैठण्या इथं पाहायला मिळतात. आम्ही नेहमी इथेच खरेदीला येतो आणि पुण्यावरून आलो आणि कधी पुण्यात इकडे आलो की खरेदी केल्याशिवाय ते सोनी पैठणी आमचं हेच दुकान.
अच्छा, असं काय तुम्हाला वाटलं तर मग सोनी पैठणीमध्ये जाऊ येवल्यामध्ये शेकडो दुकाने आहेत, परंतु तुम्हाला आजकालच्या इतिहासात असं काय जाणवलं तर मग येवल्यातच सोनीकडे जावं? सोनी पैठणीमध्ये व्हरायटीज बघायला मिळतात आणि म्हणजे आत्तापर्यंत आम्ही घेतलेल्या साडीमध्ये कधीच नाही तर फॉल्ट वगैरे काहीच निघाली नाही. म्हणजे फॉल्टी निघाली साडी खराब आहे असं तुमचं म्हणणं असतं? अशा हजारो तार मिळल्या जातात, एखादा तार कुठला जातो कारागिरीच्या पण नाही, आमच्या आत्तापर्यंत कोणत्याही साडीला मग आम्ही असं समजूया का आमच्या साड्यापेक्षा वापरण्याची क्षमता किंवा वापरण्याची कला खूप सुद्धा तुमच्यामध्ये आहे, त्यामुळे साड्या आमच्या बिघडल्या नाही असं आम्ही समजा. तसंही समजू शकता. कारण गाड्या आणि साड्या सध्या स्पर्धेमध्ये आहे. हो, शेठ लोकांच्या गाड्या, महिलांच्या साड्या, दोघं जिथं राहतात त्या माड्या या स्पर्धेमध्ये आहे. तसे असू शकतं, पण जी व्हरायटी तुमच्याकडे बघायला मिळते इतर ठिकाणी कुठे पण हे व्हरायटीचं कौतुक झालं, पण आमच्या गावाच्या कलाकारांचं काय? तुमच्या गावाची कला वेगळीच आहे ना, म्हणून तर एवढ्या लांब येते. पण असं काही जाणवलं नाही की मग पुण्यामध्ये साड्यांची कमतरता आहे. नाही, पण हे कमतरता- पैठणीचं बाहेर घर आहे ना एवढं. ठीक आहे ना, मान्य करतो, पण पुन्हा तर येवला ते पुण्यात लागणारा तुमचा खर्च हा पण ते देखील वाढला जातो ना. तो विचार नाही करत आम्ही. असा जर ग्राहक जर आम्ही जर पाहिला की असा जे हौशी ग्राहक ज्याला आम्ही समजतो की जे देशातच नाही तर आमच्या येवल्यातच नाही तर हे माझ्या देशाचं वैभव दिसतं, ते जे कलेचे खास शौकीन आहात तुम्ही, त्यामुळे तुम्ही इतक्या लांब इथं आला, तुम्ही आमच्या छोट्याशा दालनात आला, मातीच्या घरात बसून आम्ही दाखवतो त्या साड्या तुम्ही स्वीकार करता, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असंच सोनी पैठणीवरती प्रेम राहू द्या, असंच तुमच्या सगळ्या महिलांचे आशीर्वाद राहतील, सगळ्या लक्ष्मीचे पाय इथे लागत राहतील, ते गावाचं वैभव वाढत राहील आणि माझ्या कलाकाराची कला ही सगळ्या जगाच्या पुढे येत राहील. पुनश्च धन्यवाद. आपण आता भेटणार आहोत सोनी पैठणीतल्या चीफ मेन जे आहेत त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत. श्रीनिवास सोनी म्हणून त्यांच्याकडून आपण काहीतरी जाणून घेऊया, स्पेशलिटी वगैरे काय ते मेन ओनर आहेत तर ते जास्त आपल्याला काही सांगतील की याच्यात काय आहे काय नाही असं. नमस्कार सर. नमस्कार. मी श्रीनिवास सोनी, रामदार हनुमंत सोनी हे माझ्या फर्मचं नाव. 154 वर्ष आमच्या फर्म झाले पूर्ण आणि गेल्या इतिहासात बरेचसे अशा काही तेजीमध्ये म्हणा किंवा उतार चढ म्हणा हा व्यवसायामध्ये येत असतो. अशी बरेचसे गोष्टी आम्ही घडलेल्या आहेत. त्यातून जगा म्हणजे मागच्या जवळजवळ 40 वर्षाचा इतिहास बघितला तर थोडासा काही आमच्या गावामध्ये काय वस्तूंना मागणी कमी झाली तर सुदैवाने आमच्या येवल्याच्या कलाकारांनी, पैठणीच्या विणकरांनी इतक्या सुंदर त्यांनी इतक्या कष्टाने इतक्या मेहनतीने त्यांनी हे विश्व उभं केलं की ज्यामुळे येवल्या गाव कोणी ओळखत नव्हतं. आज पैठणीची कला म्हणून पैठणीच्या साड्याचं हे उत्पादन उगमस्थान समजलं जातं. असे छोटेसे गाव आहे आणि माझ्या प्रेक्षकांना जितके मला या टी व्हीवर तुम्ही सगळ्यांनी बघतोय सगळ्यांना सोनी पैठणीचा नमस्कार. आणि मी ते ह्या अपेक्षा करतो की महिलांना जरा काही तक्रारी जाणवत असतील तर सोनी पैठणीमध्ये अमुक एक अपेक्षा आहे तर त्या जरूर त्याने आम्हाला मोबाईलच्या थ्रू म्हणा किंवा नेटच्या सिस्टमने म्हणा ते संपर्क करू शकता. गोष्ट अशी आहे की ह्या ज्या साड्या तयार करण्यामागे आमचा जो उद्देश असतो का आता जगाच्या पाठीवर सध्या साड्या ह्या स्पर्धेमध्ये महिलांच्या साड्या, पुरुषांच्या गाड्या, दोघं जिथे राहतात त्या माड्या त्या सगळ्या स्पर्धेमध्ये केली तर त्या सगळ्यांना आवडाव्या ह्या अनुषंगाने आमचा प्रयत्न असतो. तर अशी ही आमची दोन्ही फर्म आहे. तुम्ही ज्या घरात ज्या ठिकाणी आता मी उभा आहे जे पण घर जवळजवळ 140 वर्षापूर्वीचं बांधलेलं आहे तर त्या जवळजवळ हे काम दिसतं. तुमचं मी पाहिलं तर खूपच सुंदर आहे, भरपूर मोठं आहे. तुम्ही आवर्जून इकडे या आणि इथे भेट द्या. खूपच व्हेरायटी आहेत. व्हेरायटी तरी किती असतील इथे? आता आम्ही काय केलेलं आहे की जसं येवल्याची पैठणी ही सगळा विश्वाने स्वीकार केला, महिलांनी स्वीकार केला, त्यांना मी वारंवार धन्यवाद देतो. माझे 2 धन्यवाद जातात. एक असणारा सगळ्यात पहिला आमचा संकल्प आहे तो माझ्या कलाकारांना, माझ्या कारागिरांना जे पैठण्याचं उत्पादन करतात रात्रंदिवस कष्ट करतात. ते मान अगदी कळ लागेपर्यंत डोळ्यातून पाणी येईपर्यंत ते भिडत असतात. ही सोनीची काही कला नसून ह्या कलाकारांच्या कलेला सोनी पैठणी देखील वंदन करतो आणि ह्यांच्यामुळे आज ह्या गावाचं नाव एवढं वैभवशाली झालेलं आहे. हां, त्याला जपण्याचं काम कसं आहे त्यासाठी आम्ही खूप अगदी तत्पर असतो. त्या अनुषंगाने ह्या वस्तू मार्केटला टाकत असतो आणि ह्या पलीकडे ग्राहकांनी आम्हाला सुचवावं का आम्हाला असं अपेक्षित आहे. कारण मी महावस्त्र हे कोणाकडे नसावं असं महिलांचा एक जिव्हाळा असतो त्या वस्तूबद्दल आणि त्यांना एक वैभवशाली वाटतं का ज्या शृंगार करायचा असतो त्याच पैठणी एक माध्यम असं आहे की ज्या शृंगार हा खुलून दिसतो.
ड्रेसेस तर मी मान्य करेल, काळाप्रमाणे त्यांना बदलणं गरजेचं आहे. ड्रेसेस हे नेसून तुम्ही समारंभात जर गेले, आता शृंगार तर आणून घेता, शृंगार जर आणतात हे महावस्थेत जर सोनी पैठणीचं असेल, मी सोनी पैठणीबद्दल बोलत नाही, परंतु महावस्थेचं सुरेख असेल तर त्या शृंगाराचा आनंद ही लक्ष्मी घेऊ शकते असं आमचा एक मनोगत. आज मी इथे बघते सेलिब्रिटी पण तुमच्या इथे येऊन गेले, जशा भरपूर लता दीदी आलेल्या आहेत, अंबानींचे सून अंबानी पण आलेले आहेत, टीना मुनीचं जुनं नाव टीना अंबानी, दिसतात. टीना अंबानी, त्याच्या आमच्या नाशिक शाखेला आमच्या आवर्जून आल्या. त्यानंतर तुमच्या झिना तामण आहे, त्या तुमच्या वैशाली सावंत आहे, बरेचसे सेलिब्रिटी आहेत. प्रत्येकाचे नाव आता वेळ लागेल. तर माझं सांगण्याचा उद्देश हा, आम्ही सुद्धा हा विचार करत असतो हा वर्ग येवल्याला काय, हा फार मोठा प्रश्न. येवल्यालाच का मुंबई शहरामध्ये का साड्या मिळत नाही, मिळतात, पण काहीतरी वैशिष्ट्य असेल. परंतु जे माझ्या मनात कुठेतरी बघितलेलं असतं, खेळत असतं, असा शोधणारा महिला अत्यंत हुशार वर्ग आता आम्ही सगळं बघतोय. आता महिला यापूर्वी हुशारच होत्या, परंतु आता त्यांना व्यासपीठ मिळाल्यामुळे व्हॉट्सअप इंटरनेटच्या माध्यमातून त्या अभ्यास करत असतात मुली, आणि त्या अनुषंगाने त्या अभ्यास संपर्क करत असतात. मग आता आम्ही पण त्यांचा काहीतरी देणं लागतो, जो ग्राहकाला आपण विश्वासाने येतो त्याचं सुद्धा त्या पाहुण्याचं सुद्धा आम्ही देणं लागतो. त्या अनुषंगाने आम्ही हा बदल करतो. आम्हाला बदल सुचत नाही, सुचतो हा महिलांच्या कल्पनेतून. आम्ही पण आमच्या कारागिरांना सुचवतो आणि ते ह्या अनुषंगाने हा व्यवसाय वाढत असतो. व्यापारी क्षेत्रामध्ये बरेचसे व्यापारी इथे या ठिकाणी येण्याचं मूळ कारण तेच. आणि आता काय झालं, थोडंसं मी ग्राहकांना आवर्जून सांगू इच्छितो, जशी पैठणी गाजत गेली तसतसं याची कॉपी करणारे देखील येणं परत पैठणीवरती बरेचसे कलाकार असे तयार झाले, त्याच्या स्कॅनिंग करतात, त्याच्यातूनही पैठणी तयार करतात. सगळ्यांना 10,000, 15,000, 50,000, लाख रुपयाचा रेंज घ्यायचा नसतो. कोणाला इच्छा असते म्हणजे माझं 25,000ची साडी नाही, परंतु तुम्ही 5,000 घेऊ इच्छिते तर ते त्या ठिकाणी तयार होतात. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही इथं होलसेल करतो, रिटेल देखील करतो. नाशिक येवला शाखेवरती जसं ग्राहकाची आवड निवड असेल तसं त्या वस्तू त्या ते निवडतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही ग्राहकांचं खूप हे जपता. ग्राहक ग्राहक हा दुकान एक लक्षात घ्या की दुकानचं वैभव कोण, ग्राहकच, प्रश्नच नाही. तुम्हाला आम्हाला कोणालाही नमस्कार नाही, जो पहिला नमस्कार आहे तो ग्राहकांना आहे. प्रश्नच नाही. आणि गादीची शोभाच ही ग्राहकाची ग्राहक आल्यानंतर गादीची शोभा वाढते असं मी समजतो. तर माझ्या ग्राहकांनी दिलेली ही पावती, ही सोनीचं याच्यामध्ये काही फार मोठं काम नाही आहे, हे महिलांनी दिलेली पावती आहे. आणि हा यात शंका नाही की मी दारादाराशी साड्या घेऊन फिरत आहे. वर्ष 15-20 वर्ष मी प्रत्येकाच्या दाराशी साड्या विकत होतो, परंतु ग्राहकांनी मला जसं सुचवलं त्याप्रमाणे बदलाव करत गेलो आणि त्याला मागणी येत गेली. ईश्वराची दया, कोणी येवल्यामध्ये कोणी महापुरुष जन्माला आला असेल त्याच्या पायावर सुद्धा कदाचित वैभव वाढला असेल असे आम्ही समजतो. काका तुमचे खूप खूप आभारी आहे आम्हाला भेट देण्याबद्दल. करत नाही तर तुम्ही मुंबई नगर सोडून येवल्यासारख्या प्रत्येक छोट्याशा व्यापारा निवडलं आणि त्या ठिकाणी ही प्रश्नमंजुषा माझ्या कलाकाराची कला ह्या सगळे प्रेक्षक बघतोय हेच माझं वैभव आहे. त्यांना धन्यवाद.
आता पुण्याहून येवल्याकडे तुमच्या काय वळण्याचं काय कारण पुणे शहरात तुमच्या साड्यांची दुकानं नाही? तुमच्या इथे सेल मोठा लागतो. क्वालिटी हां फार चांगलं तुम्ही हा तुमचा मला संकल्प आहे का बाबा सेलचा पिरियड आता सेलचा पिरियड स्टार्ट होतो सध्या विश्वाला माहिती आहे 15 जुलै ते 31 ऑगस्ट 15 ऑगस्टपर्यंत ठेवतो. त्या दिवशी स्वातंत्र्य दिन आपला जो असतो तो साजरा होतो आणि तो साजरा देखील आम्ही करतो. तर त्या दिवसापर्यंत आम्ही ठेवतो. चांगलं असतं तर मधला पावसाचा पिरियड असतो त्यावेळी जास्त महिना जमत नाही ते आम्ही शक्यतो 31 ऑगस्टपर्यंत ठेवतो. असा आमचा संकल्प राहतो. आणि दुसरी गोष्ट अशी त्यावेळेस मिळणारा जो फायदा आहे तो आम्ही स्वतः नुकसान सहन करतो. दारोदार त्या वस्तूचा विचारणा होते. त्यानंतर कुठेतरी चर्चा होत असते त्याची असणारी ती परिस्थिती आम्हाला जाणून सेल म्हणजे ॲक्च्युली काय असतं तुमच्याकडे? कारण आम्ही सेलमध्ये जातो कमी या फार सुंदर प्रश्न आहे. मी विचारला पाहिजे आम्हाला का अगदी खरं आहे असे पुढे अनुभव येतात. पण आमच्या इथे आम्ही तो एक प्रकार लावतो काही वस्तू आम्ही ज्या दिवाळीनंतर मार्केटला लॉन्च new designs which we are in the market after Deepavali or maybe next year. So that variety we are going to launch within that period. कारण तो मिळणारा फायदा तर आकर्षण दुसरी गोष्ट नवीन नाविन्याशी मिळणाऱ्या आपल्याला वस्तू ह्या वस्तू ज्या तुम्ही वापरता त्याची वाचता सगळी त्या अनुषंगाने 1.5 महिन्याच्या ह्या भाग जो आहे त्यांच्या फायद्याचा विचार तर 15 जुलै 31 ऑगस्ट हा विसरू नका. आणि आवर्जून तुमच्या जितक्या मैत्रिणी नातेवाईक वगैरे सगळ्यांनी नाटकात तुम्हाला नाटकाला माहिती काय आहे एवढ्याला दोन्ही दांना तुमचं सगळ्या ठिकाणी स्वागत आहे. 15 ऑगस्टला जरी आला तरी लक्षात घ्या फक्त काही सुट्ट्याच्या वार पाळू शकत या कारण सुट्टीच्या वारी ते गर्दी जास्त असते. आजकाल शनिवार रविवार हा सुट्टीचा मुलींचा वार असतो त्या परंतु थोडंसं जर टाळण्याचा प्रयत्न केला तर गर्दी कमी असते तर तुम्हाला निवडायला भरपूर जागा मिळते. पहिल्यांदा सेलच्या बाबतीत सेल म्हणजे हे मनातून काढून टाका तर डिफेक्टिव्ह साड्या निश्चित मिळेल. आणि ह्या उपकार आमची तर उलट तुम्हाला विनंती आहे तर जर तुम्हाला कुठं नुकसान जाणवले तर आमच्याकडे तक्रार करा कारण आम्ही सोनी पैठणी ही तुमच्या तक्रारीसाठी तुमच्या सेवेसाठी